नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी पाटील. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत, ती म्हणजे बीज प्रक्रिया. तर मित्रांनो, पेरणीला सुरुवात झाली म्हणजे शेतकऱ्यांसमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे बीज प्रक्रिया. तर मित्रांनो, मार्केटमध्ये रासायनिक प्रोडक्ट बऱ्याच महागड्या स्वरूपात उपलब्ध आहेत आणि शेतकरी महागडे प्रोडक्ट वापरून बीज प्रक्रिया करतात आणि प्रोडक्ट जेवढंच महाग असतं रासायनिकमध्ये तेवढेच त्याची उगवण क्षमता खूप उशिरा असते, जेणेकरून आपले जे काही खर्च असतो त्या खर्चापासून बचत होईल आणि उगवण क्षमता 99% होईल आणि झाड सशक्त आणि निरोगी राहील. तर मित्रांनो, मी तुम्हाला घरच्या घरी आपण देशी जुगाड कशा पद्धतीने जैविक प्रक्रिया करायला पाहिजे आणि आपला पुरेपूर फायदा होईल आणि आपल्या पैशांची बचत देखील होईल. तर मित्रांनो, अशाच महत्त्वाची अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि खरं म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा व्हिडिओ आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघावा. तर मित्रांनो, बरेच जण बीज प्रक्रिया करताना, पेरणीला सुरुवात झाली म्हणजे बीज प्रक्रिया करताना रासायनिक पद्धतीने बीज प्रक्रिया करतात, काही शेतकरी भौतिक पद्धतीने बीज प्रक्रिया करतात, काही शेतकरी जैविक पद्धतीने बीज प्रक्रिया करतात. तर मित्रांनो, आपण घरच्या घरी शून्य खर्चामध्ये जैविक प्रक्रिया कशा पद्धतीने करायची ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, बियाणे पेरणीपूर्वी जैविक पद्धतीने बीज प्रक्रिया कशी कराल? तर रब्बीचा हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये रब्बीचे पीक पेरण्यापूर्वी हालचाल सुरू झालेली असते. कडधान्यांमध्ये बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तसंच आपण जर बीज प्रक्रिया जर केली तर त्याचा पुरेपूर फायदा व्हायला पाहिजे, हे देखील खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, बघूया सर्वात महत्त्वाचं म्हणजेच बीज प्रक्रिया आपण कशा पद्धतीने केली पाहिजे. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बीज प्रक्रिया करायच्या आधी जर तुम्हाला पेरणी 24 तासानंतर करायची आहे तर आपल्याला बीज प्रक्रिया ही 24 तास आधी करायची आहे आणि लगेच 24 तास बीज प्रक्रिया झाल्यानंतर लगेच 24 तासानंतर आपल्याला पेरणी करायची आहे. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला बीज प्रक्रिया केल्यानंतर जे आपण बीज प्रक्रिया केलेलं जे बियाणे असते ते आपल्याला उन्हात वाळत न घालता, उष्ण जागेत न ठेवता आपल्याला हवेशीर आणि सावलीमध्ये आणि थंड ठिकाणी हे बियाणं वाळत घालायचं आहे. तर हे दोन मुद्दे महत्त्वाचे लक्षात घेऊनच आपण हा प्रयोग करायचा आहे. तर मित्रांनो, बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला 2 लिटर पाणी घ्यायचं आहे. सोबतच आपल्याला 500 ml गोमूत्र घ्यायचं आहे. गोमूत्र हे गाईचं असलं तर खूपच उत्तम, कारण गाईच्या गोमूत्रामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म खूप मोठ्या प्रमाणात असतात. तर एक बॅक्टेरियल नष्ट करण्याचं काम गोमूत्र करतं. गोमूत्राचे गुणधर्म खूप चांगल्या प्रकारचे आहेत आणि मी जर अशा सर्वच घटकांचे जर गुणधर्म जर सांगायला लागले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्याच्याकरता आपण बीज प्रक्रिया कशी करायची फक्त तेवढ्याच गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे. तर 2 लिटर पाण्यामध्ये 50 ml गोमूत्र घ्यायचं आहे आणि 250 ग्रॅम काळा गूळ घ्यायचा आहे. काळा गूळ आपल्याला किराणा स्टोअरवर मिळून जाईल. तर काळा गूळ जर आपण जर घेतला 250 ग्रॅम तर त्याच्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं, जे पालनपोषणाचं काम म्हणजे उत्तमरित्या करतं झाडामध्ये. त्याचे खूप फायदे आहे, मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ देखील टाकलेले आहे. तर आपल्याला 250 ग्रॅम गूळ घ्यायचा आहे. तसंच आपल्याला 50 ग्रॅम हिंग घ्यायचा आहे. हिंग देखील अँटीबॅक्टेरियलचं जीवाणू नष्ट करण्याचं काम करतं. तर 50 ग्रॅम आपल्याला हिंग वापरायचा आहे. जो खाण्याचा हिंग असतो, आपण खाण्याच्या पदार्थात टाकतो, तो 50 ग्रॅम हिंग आपल्याला घ्यायचा आहे. तसंच मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये 50 ग्रॅम हळद घ्यायची आहे. तर मित्रांनो, हळद देखील अँटीबॅक्टेरियलचं काम करते आणि जे काही किटाणू असतात, जीवजंतू असतात, ते नष्ट करण्याचं काम हळद करते. तर हळदचे देखील खूप चांगल्या प्रकारचे गुणधर्म आहेत. आणि सोबतच आपल्याला 250 ग्रॅम ट्रायकोडर्मा घ्यायचं आहे, जैविक खत. तर मित्रांनो, परत एकदा सांगते, 2 लिटर पाणी घ्यायचं आहे. सोबतच 500 ml म्हणजेच अर्धा लिटर आपल्याला गोमूत्र घ्यायचं आहे गाईचं आणि 250 ग्रॅम काळा गूळ घ्यायचा आहे. सोबतच आपल्याला 50 ग्रॅम हिंग घ्यायचा आहे, 50 ग्रॅम हळद घ्यायची आहे आणि 250 ग्रॅम ट्रायकोडर्मा जैविक खत हे आपल्याला घ्यायचं आहे.
तर हे काही जैविक रसायन आहे 250 ग्रॅम ट्रायकोडर्मा, तर हे बुरशी नष्ट करण्याचं काम करते. तर आणि उगवण क्षमता पण चांगल्या रीते म्हणजे कार्यरत करते. जे काही अंकुर असतात किंवा झाड असेल, रोपटं असेल याच्यामध्ये. तर मित्रांनो, हे आपल्याला द्रावण मिक्स करून घ्यायचं आहे आणि द्रावण मिक्स केल्यानंतर आपल्याला हातामध्ये प्लॅस्टिक बॅग घालायची आहे किंवा जर हँड ग्लोव्ज असतील, हातमोजे, तर ते वापरायचे आहे. आणि हे सर्व द्रावण आपल्याला 10 ते 15 किलो बियाण्याला एकजीव करायचं आहे, म्हणजे चांगलं बियाण्याला चोडून घ्यायचं आहे आणि थंड हवेशीर जागेमध्ये आपल्याला वाळत घालायचं आहे. आणि हे बीज प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला 24 तासानंतर पेरणी करायची आहे. तर मित्रांनो, तुम्ही नक्की एक वेळ नक्की ट्राय करून बघा. खूप चांगल्या प्रकारचा जुगाड आहे, घरच्या घरी आहे आणि खूप कमी खर्चात आहे, किरकोळ खर्चात आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर अशा पद्धतीचं जर बीज प्रक्रिया जर केली, तर जे तुम्ही 1000, 2000, 2500पर्यंत महागडे रासायनिक प्रोडक्ट घेतात बीज प्रक्रियासाठी, तर तुमचा खर्च देखील वाचेल आणि उगवण क्षमता ही 99% होईल. आणि या सर्व काही द्रावणमुळे काय होणार आहे, जे काही आपण याच्या द्रावणमध्ये घटक घेतलेले आहेत, तर याच्यामुळे कुठल्याच प्रकारचं बियाण्याला बुरशी लागणार नाही, मर रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही, तुमचं नुकसान होणार नाही आणि कीटक असतील याच्यापासून बियाण्याचा बचाव होईल आणि झाड हे सशक्त आणि निरोगी राहील. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला अशाच महत्त्वाच्या आणि नवीन अपडेटसाठी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा.